हिवाळी अधिवेशनाआधी सरकारकडून चहापान तर दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यानं विरोधकांचा बहिष्कार। इंडिगो विमानसेवेतल्या घोळाचा आमदारांनाही फटका। नागपूर गाठण्यासाठी अनेक आमदारांचा रस्त्यानेही प्रवास। पवार कुटुंबियांचा डान्स आणि राजकारणही एकत्रच असतं। 2024 सालच्या विधानसभेत शिकार झालो। अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित डान्सवर राम शिंदेंचं टीकास्त्र। दुबार मतदार यादीनं भाजपच्या डोकेदुखीत वाढ। कल्याणमध्ये एका पॅनलमध्ये 1800 दुबार मतदार तर नागपुरात भाजप आमदार कृष्णा खोपडेंचं 400 जणांचं यादीत 2 वेळा नाव। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा आणखी तापला। राजकीय पक्षांसह सर्व स्तरातून वृक्षतोडीला विरोध। पथनाट्य सादर करून कलाकारांचंही आंदोलन। स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न मोडलं। दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती तर एकमेकांना अनफॉलो करून लग्नासंदर्भातील पोस्टही केल्या डिलीट। नंदुरबारमधील सारंग खेड्यात भरला अश्वांचा महामेळा। देशभरातून तब्बल 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी। विविध स्पर्धांसाठी उभारला भव्य मंडप।